श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। कसे आहेत सगळे? मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा। तर उद्या आहे आपला बलिप्रतिपदा। बलिप्रतिपदेच्या दिवशी आपण पाडवा साजरा करत असतो। पाडवा म्हणजे नवरा बायकोसाठी हा एकच दिवस असा असतो की त्या दिवशी पत्नी आपल्या पतीला ओवाळत असते। एका वर्षभरात आपण कधीही ओवाळतो का? कधीच नाही ओवाळत, पण पाडव्याच्या दिवशी मात्र आपण ओवाळू शकतो। तर आपण सगळ्यात आधी काय करायचे, सकाळी आपण उठतो, त्याच्यानंतर आंघोळ वगैरे करतात आपले मिस्टर। त्याच्या वेळेस आपल्याला काय करायचे, जे आंघोळीचं पाणी असेल मिस्टरांचं त्याच्यात आपल्याला हळद टाकायची, थोडी चिमूटभर हळद टाका तुम्ही। पंचगव्य आपल्या सगळ्यांच्याच घरात आहेत, पंचगव्य टाका थोडंसं। आणि आपलं उठणं तर आहे सगळ्यांच्या घरात, तर उठणं लावून आंघोळ करायची। म्हणजे आपण थोडी का असे ना उठणं लावा आपल्या हाताने पतीला, नंतर मग ते आंघोळ करत असतील करू द्यायची। पण ही पद्धत आहे म्हणून मी तुम्हाला सांगेल की उद्याच्या दिवसाला आपल्याला पतीला थोडंसं उठणं लावून आपण त्यांची आंघोळ करायची आहे। त्याच्यानंतर आंघोळ झाल्यानंतरच आपल्याला लगेच ओवाळायचं आहे। सकाळी ओवाळलं तर अतिउत्तम, तर मी सांगेल सकाळीच ओवाळा। तर सकाळी आपण म्हणजे आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपण ताट वगैरे बनवायचे। आता ताट बनवायच्या वेळेस बऱ्याच महिलांना प्रश्न असा असेल की ताई दिवा कणकेचा घ्यायचा की कशाचा घ्यायचा? मी सांगू का तुम्हाला? खरं सांगेल की आपण दिवा कुठलाही घ्या, तुमच्याकडे जी पद्धत असेल तो दिवा तुम्ही घ्या। मी सांगेल कणकेचा दिवा जर तुमच्याकडे घेत असतील तर कणकेचा घ्या, नाहीतर स्टीलचा पण घेतला तरी चालेल, पितळी घेतला तरी चालेल, चांदीचा दिवा तुमच्याकडे असेल तो घेतला तरीही चालेल, तुमच्या सोयीनुसार घ्या। तुम्हाला मी कधीही तेच बोलते, कारण काय असतं, एकाच्या घरी चांदीचा असेल सगळ्यांच्या घरी असेल का, हा प्रश्न असतो। त्यामुळे मी तुम्हाला सांगेल तसं काही एक नाही, कणकेचा जरी तुम्ही बनवला तरीही चालेल। त्याच्यानंतर तुम्हाला ताटात लागेल 1 रुपयाचं नाणं आणि 1 सुपारी। सुपारी अवश्य घ्यावी कधी पण ओवाळताना, भावाला ओवाळा किंवा पतीला ओवाळा, कारण ती टणक असते त्याच्यामुळे त्याला अर्थ आहे। आणि सोनं जे असतं, सोन्याची वस्तू आपण नक्कीच घ्यावी, त्यांचं जे असतं आयुष्य सोन्यासारखं चमकत राहावा आणि सुपारी सारखं टणक बनावं याच्यासाठी ह्या वस्तू घेतल्या जातात। तर आपल्याला ह्या गोष्टी आपल्याला घ्यायचं आहे औक्षण करण्यासाठी। दिवा घ्यायचा आहे आणि गोड आपल्या घरात सगळ्यांच्याच घरात गोड आहे, तर थोडंसं मिठाई वगैरे घ्यायचंय ताटात। तर आपण औक्षण करताना त्यांना खाली पाट टाका, पाटावरतीच बसवायचं आहे, सोप्यावर वगैरे बसवू नका असं माझं तरी मत आहे। पाटावर बसवताना आपलं तोंड जे असतं पूर्व पश्चिम यायला पाहिजे। जेव्हा नवऱ्याला ओवाळत असतो तेव्हा पूर्व पश्चिम तोंड येईल तसंच बसवा। त्याच्यानंतर सांगेल नवऱ्याच्या डोक्यात टोपी असणं आवश्यक आहे, टोपी नसेल तर हातरुमाल तुम्ही डोक्यावर ठेवायला लावला अगदी तरीही चालेल, काही हरकत नाही। त्याच्यानंतर आपण ओवाळायचं आहे। औक्षण झाल्यानंतर आपल्याला जे असतं नाणं, सुपारी आणि सोनं जे असतं क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज या प्रकारे आपल्याला 3 वेळा करायचं आहे। औक्षण करायचं आपलं सगळ्यांनाच माहिती आहे, ते काही सांगायची गरज नाही महिलांना। ते झाल्यानंतर आपल्याला गोड आपण हातात द्यायचे, पण नवऱ्यांना सांगून ठेवायचं आधीच की दक्षिणा म्हणून काहीतरी टाका। शेवटी त्यांची इच्छा, त्यांच्या स्वइच्छेने टाकलं तर अतिउत्तमच आहे, पण काही काही मिस्टर असतात की त्यांना माहिती नसतं की आधीच सांगायचं आपण की असं असं खिशात घेऊन ठेवा, म्हणजे ताटात आपण दक्षिणा टाकायची काहीतरी औक्षण केल्यानंतर आठवण करून द्यायची। 20 असो, 50 असो, 100 असो, पण ताट रिकामा ठेवायचा नाहीये नवऱ्याने। तर हे झाल्यानंतर आपलं तुम्हाला सांगेल मी, हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की नवऱ्याला तिथेच बसून ठेवायचंय। छोटीशी सेवा आहे तर ती आपल्याला करायची। ती सेवा रोज केली तर अतिउत्तम, पण रोज कोणतीच महिला करणार नाही, मी सुद्धा करणार नाही, पण त्या दिवशी मात्र पाडव्याच्या दिवशी आपल्या सगळ्यांनाच करायची आहे। तर आपल्याला काय करायचंय, त्यांचे पाय धुवून घ्यायचे, स्वच्छ पाय धुवून आंघोळ केल्यानंतर लगेचच तुम्ही कराल तर मग स्वच्छच पाय असतात, तर ते तीर्थ आपण घेऊ शकतो का बघा, तुम्ही घेता आलं तर थोडं तरी। मी काय करते मी तुम्हाला नक्कीच सांगते, मी जसं करते तसं मी तुम्हाला सांगते। आता तर मी मोठं परात घेते, म्हणजे मोठं भांडं घेते, पाय स्वच्छ धुवून घेते, त्यांचे पाय स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यांची पायाचा अंगठी म्हणजे पायाचा अंगठा जो असतो त्याच्यावरतीही पाणी टाकलं आणि खाली झेलायचं आपण ते पाणी, आणि ते पाणी आपण तीर्थ म्हणून जर प्राशन केलं तरीही चालेल, काही एक हरकत नाही। तर हे तीर्थ आपण प्यायचं आहे। हे तीर्थ पिल्यानंतर असं बोललं जातं की नवरा बायको जे नातं असतं नवरा बायकोचं त्यांच्यामध्ये जे रिलेशन असतं ते घट्ट व्हायचं, म्हणजे घट्ट होतं असं बोललं जातं। त्यांच्यामध्ये जर वादविवाद, भांडण वगैरे किंवा नात्यांमध्ये दुरावा येत असतो,
बऱ्याचशा नाही तर मत सहमत नाही होत एकमेकांचं, एकाचं मत वेगळं दुसऱ्याचं वेगळं असं जर होत असेल तर ह्या गोष्टी कमी होतात. त्यामुळे आपण ही जी छोटी स्त्रियाला तर ही सेवा नक्कीच करा. रोज केली तर मी तेच बोलते उत्तम, पण रोज कोणालाही टाइम नाही, ना नवऱ्याला वेळ आहे एवढा ना आपल्याला वेळ आहे. तर आपण एक दिवस का असेना पाडव्याच्या दिवशी ही सेवा नक्कीच करा महिलांनो. सगळ्यांनी आधी पाय धुवून घ्या वाटल्यास उजव्या पायाचा जो अंगठा आहे, आणि ही सेवा आपली केंद्रातली आहे, मठातली आहे, ही काही म्हणजे दुसरी नाहीये, स्वामी महाराजांच्या मठातून देण्यात आलेली आहे. म्हणून मी नक्कीच सांगेन सगळ्या महिलांनी हा उपाय करायचा, ही सेवा जी आहे ती करायचीच आहे, एवढंच सांगेन. या पद्धतीने आपल्याला उद्याचा जो पाडवा आहे तो साजरा करायचा आहे. बलिप्रतिपदेच्या दिवशी जो पाडवा येतो तो. तर या प्रकारे आपल्याला करायचंय. दुसरं जास्त काही मोठी म्हणजे सेवा किंवा जास्त मोठं काही नाहीये पाडव्याला काही करायचं. एवढी छोटीशी आहे ती पूजा करायची आहे तुम्हाला. चला मग इथेच थांबते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.